दिले बघा. A uniform rod of length 6L and mass 8 meter. म्हणजे एक रॉड आहे जी लेंथ 6L and मास 8 मीटर आहे, इज फ्युएटेड ऍट सेंटर. म्हणजे हिंज अप्लाय केलाय ऍट सेंटर, म्हणजे इथं त्यामुळे तो रोटेट करू शकणार. 2 masses M and 2M with speed 2V and V strikes the rod and stick the rod. म्हणजे 2 मास या एक 2M मास विथ वेलॉसिटी V आणि एक M मास विथ वेलॉसिटी 2V ह्या रॉडला धडकणार, स्ट्राईक करणार आणि त्याला चिकटणार. मग इम्पॅक्ट न काय होतंय की ह्या रॉडची वेलॉसिटी ओमेगा होते. हा रोटेट करायला लागतोय 2MV 2MV. ओके, ह्या डिरेक्शन मध्ये रोटेट करायला लागतोय. आणि त्यांनी विचारलंय काय, ड्यू टू इम्पॅक्ट इट रोटेट्स विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओमेगा विचारलं. ओके, पहिल्यांदा हा रॉड काढून घ्या. ड्रॉ दिस रॉड. तुमच्या वहीमध्ये हा रॉड फाइंड ड्रॉ करा. साठी ह्याचं थेरी कशी, आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे ओमेगा साठी. म्हणजे हे मास एम व्ही वेलॉसिटी वे मोमेंटम न स्ट्राईक केल्यामुळे ह्याला अँग्युलर मोमेंटम मिळतंय. मग अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, एल इज इक्वल आय ओमेगा. मग ओमेगा फाइंड करण्यासाठी आपल्याला काय लागणार, ह्या सिस्टीमचा आय फाइंड करायला लागणार. आणि एल म्हणजे लेंथ नव्हे, एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. एम व्ही लिनियर मोमेंटम दिले, मास इंटू वेलॉसिटी. लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी दिलंय. आणि अँग्युलर मोमेंटम किती असतं, लिनियर मोमेंटमचं मोमेंट म्हणजे पी इंटू वॉट आर, परपेंडिक्युलर डिस्टन्स. नुसतं होय म्हणतोय स्वराज, काय कळत नाही, बरोबर आहे की नाही. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा ज्यावेळी मास हे धडकणार त्यावेळी हे रोटेट होत आहे. रोटेशन म्हणजे अँग्युलर मोमेंटम मिळालं त्याला, म्हणून मी डिसाईड केला एल इक्वल आय ओमेगा सॉल्व्ह करूया. ओके, कळालं. तर हा प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय फाइंड करायला पाहिजे, एल म्हणजे पी इंटू आर. सोपा आहे ते, पी इंटू आर ऍज वेल एज आय आणि ओमेगा आय फाइंड करायला पाहिजे. मग ह्यामध्ये सिस्टीम मध्ये काय आहे, एक रॉड आहे. मग रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, आय रॉड अबाउट ऍक्सिस थ्रू सेंटर, इट इज एम एल स्क्वेअर बाय 12. बरोबर आहे की नाही. हा फॉर्म्युला आहे. एम किती दिलंय, मास ऑफ रॉड किती दिलंय 8M. लेंथ किती दिली रॉडची 6L स्क्वेअर डिवाइड बाय 12. मग काय कॅल्क्युलेशन येईल बघा, 8 इंटू 36 6 स्क्वेअर डिवाइड बाय 12 ML स्क्वेअर. ओके, इथं आपल्याला रॉडचा आपल्याला काय मिळाला, मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला किती, 12 3 चा 36 8 3 24 ML स्क्वेअर. आता हे जे सेंटर आहे इथं रेड आहे. मग ह्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंटर काय येणार, ह्या मासचा 2Mचा. ह्याला मी पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो I1 म्हणतो एका मासचा. मग याचं फॉर्म्युला काय, प्रोडक्ट ऑफ मास. याचं मास किती आहे 2M.
अँड स्क्वेअर ऑफ 2m चं डिस्टन्स किती आहे एल एल स्क्वेअर कळलं काय ओके ज्याचं मास 2m आहे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार 2m इंटू एल स्क्वेअर कळालं सगळ्यांना म्हणजे 2ml स्क्वेअर आणि अजून एक मास किती आहे एम आहे हे मास बघा एम ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार मी I2 म्हणतो इट इज एम आणि ह्याचं डिस्टन्स किती आहे सेंटर पासून एमचं डिस्टन्स किती आहे 2l आहे त्यामुळं 2l चा स्क्वेअर किती येणार सांगा 2 चा स्क्वेअर 4 ml स्क्वेअर बरोबर आहे मग टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया किती आला ह्या सगळ्यांचं ऍडिशन I is a 20 ml square 24 plus 2 किती आलं 26 ml square plus 4 किती आलं यस किती आलं I ह्या सिस्टीमचं I किती आलं 30 ml स्क्वेअर इज इट क्लिअर प्रॉब्लेम काय आला तुम्हाला म्हणजे ओमेगा सॉल्व करण्यासाठी आय पाहिजे होते ते आय फाइंड केला आपण आता पी इंटू आर म्हणजे मी इक्वेशन मध्ये डायरेक्ट लिहितो काय तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम मिळालं आय ओमेगा मग आय नोन आणि ओमेगा फाइंड करायचं म्हणजे एल फाइंड करायला पाहिजे एल म्हणजे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम पी इंटू आर आय ओमेगा हा आता मोमेंट काय बा 2m च 2m इंटू व्ही म्हणजे आलं तिथं मी दोन बॉडी आहेत ना त्यामुळं एकाचं P1 म्हणतो P1 आर प्लस P2 आर P1 R1 P2 R2 आर म्हणजे डिस्टन्स रेडियस नव्हे आय ओमेगा मग हे 2m च आहे काय दिस इज ऑफ 2m हे 2m च आहे मग तुम्ही फिगर चेक करा तुमची आणि 2m च मोमेंटम आणि एम आहे मग 2m च मोमेंटम काय कसं येणार P1 म्हणजे मोमेंटम 2m इज अ मोमेंटम ही जी वेलॉसिटी किती आहे 2m ची v आहे बघा वेलॉसिटी किती आहे v अँड लेंथ डिस्टन्स किती आहे l म्हणजे 2m इंटू v इंटू l कळालं कसं काय ना mvr तसंच P2 साठी मास किती आहे P2 साठी m वेलॉसिटी 2v अँड डिस्टन्स 2l आहे mv2l हा मास इंटू वेलॉसिटी वेलॉसिटी 2v आहे अँड लेंथ किती आहे इज आय किती आहे 30 ml स्क्वेअर इंटू ओमेगा कळालं कसं काय ना मग ऍडिशन करा 2mv आपल्याला व्ही आन्सर ऑप्शन बघूया ऑप्शन मध्ये व्ही आहे मग व्ही चेंज करायची गरज नाही हा म्हणजे 2mvl आणि काय आलं 4mvl 2 प्लस m 4 6mvl is 30 m l square is omega काय काय कॅन्सल होईल बघा आता thus m get cancel 1 l get cancel with this l मी राहिलं काय 6 divide by 30 6v important divide by 30 l
इज ओमेगा. मग बघा 6/30 में 6/30 आहे ना 30. इट इज 30. हा तर मग 6/5 6/5 is 30. 5L is omega. इज आन्सर. प्रॉब्लेम फार फार अवघड होता. ओके, लक्षात ठेवा हे लिनियर मोमेंटम. इथं अजून अजून आपण एक करू शकतोय. मोमेंटम चा अजून एक फॉर्म्युला कुठला? इज आय ओमेगा. हे ना सॉल्व्ह होणार. काल गॉट इट. हे आपलं थिंकिंग आहे. तुम्ही असं स्क्वेअर ब्रॅकेट नाही, हे सोल्युशन नाही, हे थिंकिंग आहे. आणि मग आपण एक थिंक केलं की असा मग मोमेंट ऑफ इनर्शिया मी फाइंड केला बघा सगळ्या सिस्टीमचा. नंतर प्रति एम आणि व्ही पुट केलं, सगळं डेटा सोल्युशन मिळालं. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. काला अवघड प्रॉब्लेम तर 11 मिनिट लागले एक्सप्लेनेशनला. म्हणजे प्रॉब्लेम फार अवघड आहे. एका मिनिटामध्ये सॉल्व्ह झालं पाहिजे असे प्रॉब्लेम मी विचारतात. इज इट क्लिअर?